काय रे बाबा, यो पाखरांचा आणि किरकिरकिड्यांचा आवाज सगळं कसं विचित्रच वाटते. तिचं पाऊल बी उचलना झाले. जानकी, अगे जानकी, उचल की पावलं पटा आता. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय. अहो, गिरजेची जाऊ वारली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं ग, अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? होय हो. आई ग, काटाच लागला वाटतं. कुठल्या पाव तोंड्याला माझं रगत लागायला लागले कुणास ठाऊक. आई ग. बस बस, मी बघतो, थांब. अगं पाय हलवू नकोस की, थांब. सावकाश हो. आई ग. तिच्या माळीला चांगला शिरपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुषा आहे ना? आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. पण काय हो, असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. वय की हो, येताना चिरमुर फुटाणे ठेवलेच नव्हती तर. ध्यानच कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विचारला असा? माहिती नाही रे तुम्हाला ही बाधिक जागा आहे ती. बिन काय ठेवतो पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी करतो. उठल्या का नाही अजून? ती धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोठ्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंब पिटवीत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं फनफनत्या आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानके, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठपण नाकी. जीव मोक्षी होतू नंदमत आंदू काटी बेटे इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. काम पूर्ण करायची आहेत मला. आदक नानू विद्दु गिड्ड हिंड देन नंद हसू ही जीवगे इप्पत अंतीद. नाना बघितलं का? अहो अशी चित्रच बडबडत्या रातपासनं. ए जानके, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतोय त्याला? आवरल लवकर. 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. वय वय. अरे सगळ्या बायका निघाल्यात, तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते. आणि हे बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा, ती कशी विसरेन? आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय? आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार. जायला पाहिजे मला, वेळ खूप झालाय. वय वय, मग जा तर झटक्यात. मोहन, म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्याय पाहिजे आज. बर, तू बी कोल्हापूरला जातोयस ना? होय तर निघतोयच बघा. हा 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 हा. अरे हुच्चा, अमावस्या गरंग नंदाटा हिन चालू अगोदयांती. नाना, अहो असा अंधारात का बसलायचा? मोहन, अरे आलास, बरं झालं बाबा. नाना, अहो काय झालं? असं घाबरलायसा का?
आणि जानकी कुठे आहे? जानकी हे हाय की हातच आहे. खरं पोरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागण्या मी विहीर येऊ गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळ पाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल बातीला, पण बघतो तर काय हे घरातच आहे. काय? होय, हे चित्र बघायला लागल्या, भान नसल्यागत बडबडतीया. सकाळ बसणे एकाच जागेला बसली ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. होय, तिचं वागणं काय कळण झाले बाबा. काय सांगताय सर? जानके, हे जानके, ओरडू नकोस. वेळ कमी राहिला, जायला पाहिजे पांदीतल्या ओढ्याला, पिंपळाच्या जाग्याला. आज मारेल माझा रंग. बघितलंस, सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा एक विपरीतच वाटतंय बघ. ए जानके, अगं काय डोसकरीस का फिरलं का काय तुझं? हा, सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. येऊ नकोस. कोणाची पिशत आहे मला द्यायची. नाना काय झालं रे? हे जानके, नवऱ्याचा काळा धरतीच वय सोड. पांडवा, काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंगानं धरलंय बघ. काय पांदीतल्या पिंपळावरच होती? तू तर कानाडा समीत आहे की रे. होय मरदा, रातच्या इरेला हे जर झाड हितनं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. आता बघ की काय अवस्था झाली तिची. वय वय खराय पांडवा, हे काय आम्हाला आटपायचे नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. चल 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 जाऊया. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मरता. नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मरदा. अरे एकटी बाई आपला दोघा चौघांना आठपना आईरी मिठीला आणलेले का सगळ्याच नीतीनं. होय होय तर. आणि कार मरदा, रात्री बसायची येळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजना होय तुला? म्हणजे अरे कशी बडबड करी ती, बघितलं नव्ह का? 100% मौन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तीळ मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागरलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मौन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकते. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतरी काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बिगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही. श्रीपाद, अरे मेतक म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणतात वय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब.
हिला तिकडच न्यायला लागतीया बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन अलख निरंजन. नमस्कार नाथबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतहास्ति प्रारंभः. चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत. नाथबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडल, समंध, खवीस, वेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतील. पण त्याही पुढे कर्ण पिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, डाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. मला उतारा ठेवलायच आणि राणूबाईनं सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वागडी सोडल्या. तुम्ही काही बी काळजी करू नका साहेब. होईल सुटका यात नाही जानकीची. होय होय होय. जय जय श्री गुरुदेव दत्त. बाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. मला बाहेर काढ आधी. खूप त्रास होता मला. मला बाहेर काढ. मला पेट्ट घेऊ. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा नग नग दार उघडणं काही इष्ट नाही. उघडा दरवाजा. होय 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 उघडतो उघडतो. ये आंख बंदील यारादिनी जातोय पण ನನಗ ಇದ್ದಗಿದ್ದ ಬೆಕ್ಕ. अरे मूर्खा,
आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन भटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येन गुन्हा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चाललं आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव तीळ मात्रही होत नाही. तूही तसाच. दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस. आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केलीस. हौदू नाथ बाबा, हौदू नाथ पिढीने ನನಗೆ ಬಿಡಿಸ. मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला. निरंजन जानकी असा धीर सोडू नकोस ग. होईल सगळं नीट. स्पर्श करू नकोस. बाबा, माझी सून हळव्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची, कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिनं. तरी मी तिच्या नशिबाला असा भोग का? कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही. अरे 100 अपराध भरलेत तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र, दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गतजन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत. नाथ बाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पर ते लईच लांब आहे हो नाथ बाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया.
सोडतोस का नाहीला? बाळू मामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारख्या अशी कित्येक पिशाच पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे, कर्मदंड. मान सोड, सोड म्हणते नव, मान सोड. माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्यात. भाऊ बहीण बी वरकरात. परक्या बाईवरील नजर हटना, पण लक्षात ठेवा पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर लुळं पांगळं होऊन जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही, होय कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं.